नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे. थोडंसं मील प्रिपरेशनची आज कामं करून घ्यायची आहेत. थोडीशी कामं मी उद्या करणार आहे. जी कामं आज लवकरात लवकर होतील ती आज संपवायचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वात आधी मी बटाटे बॉईल करायला ठेवणार आहे. मी 4 बटाटे ठेवते छोटे छोटे. 4 मला लागणार नाही आहेत, माझ्या मते 3च मला यूज होतील, पण एक बटाटा मी एक्स्ट्रा ठेवते. आणि मी जेव्हा पण बटाटा बॉईल करते ना तेव्हा बटाट्यामध्ये पाणी ओतत नाही. जे कुकरमध्ये खाली पाणी असतं ना त्याच्या स्टीमने बटाटी उकडवते मी. कारण जर आपण पाणी त्याच्यामध्ये जास्त म्हणजे बटाटी उकडवतो त्या भांड्यात टाकलं आणि प्लस कुकरमध्ये पण टाकलं ना तर कधी कधी पाणी खूप जास्त होतं. वाफेने पण बटाटे आरामात शिजले जातात. खूप जास्त असा त्याला काही वेगळं असं पाणी टाकायची गरज नसते. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा ही ट्रिक ट्राय करून बघा. फ्रीजमधनं मी टमॅटो काढून ठेवले कारण आज टमॅटोची प्युरी करायची आहे. आज मला याची प्युरी करायची म्हणजे जे आपण बटर पनीर मसाला किंवा मटार पनीर ही ज्या रेसिपी करतो ना त्याची ग्रेव्ही मला बनवून ठेवायची, तर त्याची तयारी करायची आज. तर आज मी आयकेआमध्ये गेलेली. तर तुम्हाला मी कालच्या की आय थिंक त्याच्या आधीच्या एका ब्लॉगमध्ये मी म्हटलेलं असं की मला थोड्याशा काचेच्या बरण्या घ्यायच्या आहेत, पण ही जी साईज मला घ्यायची होती ती तर मी काही साईज नाही घेतली. त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्याच साईजची मी बरणी घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला बरणी दाखवते. तुम्हाला बघूनच कळलं असेल की एवढी मोठी मी काचेची बरणी आणलेली आहे. मी आज थोडीशी इथे बसते म्हणजे तुम्हाला मी छानपैकी दाखवू शकते. तर ही जी बरणी आहे ना म्हणजे याच्या दोन्ही बरण्यांना मी खाऊ भरण्यासाठी आणल्यात. म्हणजे बऱ्याच वेळा जो मी चिवडा वगैरे करते ना तर त्याच्यासाठी तो स्टोअर करण्यासाठी आणलेला आहे मी. कारण माझ्याकडे असं मोठा असं काही असं कंटेनर नाही आहे. आणि जर असं काचेच्या बॉटलमध्ये वगैरे ठेवलं ना तर ते कसं दिसण्यात येतं आणि समोर राहतं नजरेच्या, तर ते पटकन. ही बघा, ही एक काचेची बरणी मी आणलेली आहे. ही किती लिटरची आहे ही ना मी तुम्हाला बघून सांगते की ही किती लिटरची एक्झॅक्टली आता मला माहिती नाही. पण चिवडा वगैरे जर ह्याच्यात राहिला ना तर म्हणजे भरपूर राहील एका वेळेस. मी करते तो थोडा थोडा क्वांटिटी असतो आणि याच्यामध्ये ना एअरटाईट खूप चांगलं राहतं. म्हणजे हा माझा चांगला अनुभव आहे याच्यामध्ये. म्हणजे जे एवढे दिवस मी वापरते बरण्या त्याच्यावरनं तर मला खूप चांगला अंदाज आलाय. आणि या बॉटल खरंच खूप चांगल्या आहेत. आणि जे गिव्हअवेचे विनर होते ना त्यांना मला अशाच बॉटल्स घ्यायच्या होत्या, पण थोडंसं म्हणजे सेटमध्ये मला काहीतरी त्यांना द्यायचं होतं पण ते राहून गेलं. कारण हे काचेचे आहेत, म्हटलं ट्रॅव्हलिंगला कसे होतील मला माहिती नाही. आणि ही एक बॉटल आणली आहे मी. ही पण अशामध्येच आहे, पण याचा साईज थोडीशी वेगळी आहे. म्हणजे शेप थोडासा वेगळा आहे. ॲक्च्युली प्रत्येक बॉटलचे शेप वेगवेगळे आहेत बघा. हे जे तांदळासाठी वापरते ते असे आहेत. आणि ही येताना तिथून पॅक करून आणलेली. आणि ही बघा, ही पण बऱ्यापैकी मोठी आहे. तर याची कॉस्ट 249ला मला ही मिळाली आणि ही 329ला मिळाली. ही 329 सध्या ऑफर होती काहीतरी, म्हणून ही मला 249ला मिळाली. आय थिंक याची कॉस्ट आहे ना, या मी 199ला आणलेल्या यावाल्या. आणि यातल्या ज्या बॉटल्स येतात ना त्यातल्या त्या पण महागच आहेत. यातली जर छोटी बॉटल आणली तर ती 149ला, मोठी आणली तर 199ला, अशाच आहेत. तर या 2 बॉटल घेतल्या आहेत मी. आणि हे ना 2 ग्लास घेतले आमच्यासाठी. म्हणजे आता उन्हाळा चालू होतो ना, असं आपलं थंडगार पिणं होतं. म्हणजे थंडगार पिण्यामध्ये जास्तीचं म्हणजे ताकच प्यायला जाईल. तर मी असं ना ताकासाठी मग हे सेम यातले 2 ग्लास घेऊन आले. जे माझ्याकडे यातले आहेत ना जे मी पाण्याला वापरते तर त्यातलाच हा घेतलाय. हे 50 रुपीजला एक होते, तर मग हे 2 घेतले. याचा सेट जरी मी बनवून घेतला असता ना तरी पण खूप छान दिसला असता. पण माझ्याकडे ऑलरेडी काचेचे बरेचसे ग्लासचे सेट्स आहेत. पण मी म्हटलं हे की हे 2 ताक किंवा सोलकढी वगैरे प्यायला आता गरमीची ना खूप छान मजा येईल. तर हे 2 घेतले. एवढीच शॉपिंग केली, खूप जास्त शॉपिंग नाही केली. पण तुम्हाला मी सगळं शॉर्ट व्हिडिओमधनं शेअर केलेलं आहे की मी अजून तिथे काय काय गोष्टी बघितल्या. तर चला आता आपल्याला मील प्लॅनिंगची जी सुरुवात करायची ना ती मील प्लॅनिंगच्या कामांना सुरुवात करून घेऊ. त्याच्यासाठीच मी बटाटे उकडायला ठेवलेत आणि टमॅटो बाहेर काढून ठेवलेत. चला तर सुरुवात करूया. तर आज आपण ही जी ग्रेव्ही बनवणार आहोत ना ही मल्टिपल यूज म्हणजे तुम्ही त्याचा करू शकता. जर तुम्हाला पास्ता बनवायचा असेल त्याच्यासाठी यूज करू शकता. टमॅटो सूप बनवायचं असेल त्याच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. किंवा मग माझ्यासारख्या ज्या काही ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना त्याच्या सगळ्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि ही ग्रेव्ही जेव्हा मी आता बनवते ना तेव्हा मी ओव्हनमध्ये हे बेक करायला ठेवते. कारण मग ते सारखं सारखं हलवावं लागतं किंवा आपण पॅनवर शिजवताना लक्ष द्यावं लागतं.
तर हे OTGमध्ये टाकलं की मग काही खूप जास्त बघायची गरज लागणार नाही आणि मग मी जी बाकीची कामं आहेत ती कंप्लीट करू शकेन. म्हणून थोडंसं असा विचार करून मग मी हे बेक करायला टाकते. आणि बेक करतो ना त्याची टेस्ट थोडीशी अशी वेगळीच येते, म्हणजे अशी एक स्मोकी फ्लेवर जो असतो ना तो खूप छान येतो. आणि मी याच्यामध्ये बघा काय काय टाकलेलं आहे. एक कांदा घेतलेला आहे, 2 टमॅटो घेतलेले आहेत मीडियम आकाराचे, अर्धी लाल शिमला मिरची घेतली, याने टेस्ट खूप छान येते. आणि ग्रेव्ही ना थोडीशी थिक होते, म्हणजे अशी कुठे फाटली जात नाही. कारण तुम्ही फक्त कांदा आणि टमॅटोची ग्रेव्ही कराल ना तर कधी कधी टमॅटोच्या आंबटपणामुळे ती थोडीशी फाटली जाते. तर शिमला मिरची टाका, त्याने ग्रेव्हीला ना थोडीशी अशी जी गोडसर टेस्ट असते ना ती पण एक येते आणि ग्रेव्ही छान पण कलरने येते. याच्यामध्ये मी थोडीशी लसूण टाकणार आहे. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरली तरी चालेल. पण लसूणने फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी थोडीशी लसूण वापरते इथे. म्हणजे एक 4 ते 5 पाकळ्या ज्या मोठ्या मोठ्या आहेत ना त्याच मी इथे डायरेक्ट म्हणजे वरूनच कट केला, कारण हा कांदा मला पूर्ण यूज होणार आहे. कारण मग तुम्हाला सोलायचंच आहे, त्याच्यामुळे मग नंतर सोलताना जास्त वेळ जाईल म्हणून मी तो वरतूनच कापून घेतला. इथे वरती मी थोडंसं तेल टाकते. तेल टाकायची गरज नाही आहे, जर तुम्ही स्प्रे केलं तरी चालतं, नाही तेल टाकलं तरी देखील चालेल, कारण ओव्हनमध्ये काही लगेच बेक होऊन जातं. किंचितचं थोडंसं मीठ टाकणार आहे मात्र, कारण कांदा आणि मग टमॅटो वगैरे मऊ व्हायला थोडीशी मदत होईल. आणि त्याचा ना थोडासा एक ज्युसी फ्लेवर असतो ना तो खूप छान मिठामुळे सगळीकडे व्यवस्थित नीट लागला पण जातो, सगळं जे काही आपण पदार्थ घेतलेत त्याला. आणि इथे ना मी फ्रीजमधनं मूग काढायला जे भिजत ठेवलेले म्हणजे मोड आणलेले चांगले ते बाहेर काढायला विसरलेली. आज ना याची टिक्की बनवायची आपल्याला, तर ते पण मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवले, कारण बाकीचं आवरेपर्यंत ना ते पण रूम टेम्परेचरवर येतील. तर आता आपण हे ना बेक करायला ठेवायचे ओव्हनमध्ये. त्याच्या आधी मी काजूगर नाही वापरलेत, मी इथे मखाना वापरला आहे. तुम्ही ऑप्शनलमध्ये मखाने पण यूज करू शकता, याने पण ग्रेव्ही खूप चांगली होते. तर आता मी हे बेक करायला ठेवणार आहे, एक 10 ते 12 मिनटासाठी ठेवणार आहे 180वर. तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं ठेवू शकता, पण एक 10 ते 12 मिनटात हे खूप मऊसूत सॉफ्ट असे होतात. आज मार्केटमधनं ना भाज्या आणायला मी गेलेली, पण भाज्या कमी आणल्या आणि मी सगळी फळंच घेऊन आली. कारण शिवाजी पार्कला ना जो शेतकरी बाजार असतो ना तो आय थिंक सॅटर्डे संडे असतो, माझं कधी जाणं होत नाही. पण मी या सॅटर्डेला गेलेली तर खूप जास्त तिथे म्हणजे फळं खूप जास्त होती, भाज्या वगैरे तर होत्या पण फळं खूप जास्त प्रमाणात होती आणि ती खूप चांगली होती, म्हणजे अगदी फ्रेश दिसत होती. मम्मीनं जवळपास सगळी फळंच आणले, म्हणजे 1 किलो मी संत्री आणलेली, अर्धा किलो डाळिंब आणलेले आणि पेरू पण खूप छान मिळाले. आणि ही जी वांगी आहेत ना अगदी मोठी मोठी ती पण खूप छान मिळाली. आणि त्याचं जी भाजी आहे ना मला बटाटा घालून खूप जास्त आवडते, विदाऊट मसाल्याची ती भाजी मला खूप जास्त आवडते. त्याची रेसिपी मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. इथे रताळी पण मी घेतली, रताळी मात्र थोडीशी महाग मिळाली मला, 40 रुपये पाव किलो मिळाली. आणि ती ना मी पाण्यात भिजत घालून तशीच ठेवून देते. आणि मी लसूण पण तिथेच घेतला, त्यांच्याकडे थोडासा ओला आहे लसूण, पण मी म्हटलं माझ्याकडे तसा पण जास्त दिवस लसूण राहतो. कारण मी आय थिंक तुम्हाला जेव्हा मी बोललेली मी काकींकडे गेलेली दिवाळीच्या नंतर, आय थिंक की दिवाळीच्या आधी आम्ही गेलेलो, तेव्हा मी लसूण आणलेलं या पॅकेटमध्येच होता आणि तो ऑलमोस्ट आता संपला. म्हणजे माझा जवळपास 3 महिने तरी आरामात गेले तेवढ्या लसूणमधनं. तर आता म्हणून मग मी एक्स्ट्राचा जो आत्ता लसूण घेतला तो घेतला आहे, पाव किलो लसूण आणलेला मी, आणि तो आता याच बॅगेत भरून ठेवला. आणि त्या बॅगची क्वालिटी पण खूप छान आहे, मिशोवरनं मी ती घेतलेली. तुम्हाला प्रोडक्ट जर आवडला असेल तर मी नक्की टॅग करते आणि त्याची लिंक पण देते. आणि या ज्या बॉटल होत्या ना यातनं खाऊ भरून ठेवायचं, त्याच्यामुळे त्या पण घासून घेतल्या, कारण एकदाच हे सगळं काम होऊन जाईल आणि मग हे सुकेपर्यंत माझी बाकीची पण कामं होऊन जाईल आणि मग ते उद्या मला संडेला वापरता पण येतील. आणि इथे बघू शकता बटाटे अगदी छान मस्त असे उकडले आहेत आणि त्याची सालं पण निघाली आहेत, म्हणजे अगदी जास्त पाणी न टाकता पण खूप छान उकडलेले आहेत. तर ते थोडेसे आता थंड करायला ठेवू, कारण आता आपण गरम गरम नाही वापरू शकत, त्याच्यामुळे थोडेसे थंड करायला ठेवायचे. तर आता ही टिक्की बनवायची, तर या टिक्कीसाठी मी हे मूग घेतलेले आहेत जे मोड आलेले आहेत. आणि आता डायरेक्ट मी मिक्सरचं भांडं घेणार आहे याच्यासाठी. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मोड आलेले जे मूग आहेत ते टाकायचे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी पालक टाकणार आहे, जो माझ्याकडे थोडासा होता एक्स्ट्राचा, तर तो टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी ब्रोकली टाकणार आहे. जे सगळं ग्रीन कलरचं जे काही आहे अवेलेबल भाज्यांमध्ये जे जे होतं ना ते मी सगळं याच्यामध्ये ॲड करते. याच्यामध्ये थोड्याशा 2 मिरच्या टाकणार आहे तिखटासाठी, थोडासा लसूण टाकणार आहे. तुम्हाला जर आलं पाहिजे असेल टेस्टसाठी तर तुम्ही वापरू शकता, पण मला तेवढं असं आलं नाही वापरत, म्हणजे तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याचशा जेवणामध्ये आलं लसूण फार मी कमी वापरते.
त्याच्यामुळे इथे फक्त मी टेस्टसाठी याच्यामध्ये लसूण वापरणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता किंवा मग भाज्या कमी जास्त प्रमाणात करू पण शकता. तर हे बघा मी भरपूर अशी लसूण टाकले, खूप छान टेस्ट येईल. आणि ना हे थोडं थोडं करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. पाणी ओतू नका, कारण जर तुम्ही पाणी ओतलं ना तर ते खूप जास्त पातळ होईल आणि मग तुम्हाला त्याचा अगदी असा पिठासारखा घट्ट गोळा तयार होणार नाही. तर इतक्यात आपले जे आपण ट्रेमध्ये बेक करायला ठेवलेलं म्हणजे जे आपलं ग्रेव्हीसाठीचं ते पण झालं आहे आपलं बेक. आणि ते आता गरम होतं, पण मी विचार केला विंडोच्या इथे ठेवेन, पण विंडो ओपन आहे तर मी म्हटलं बाहेरून धूळ येईल त्याच्यामध्ये, म्हणून मग मी तो परत विचार चेंज केला आणि म्हटलं चला हे खालीच ठेवून घेते आणि ते एका साईडला थंड होईल. कारण हे मिक्सर लावून घेतल्यानंतर मला हे पण मिक्सर लावून घ्यायचं आहे. आणि हे बघा असं बारीक म्हणजे थोडंसं जाडसर असं हे टिक्कीचं जे बॅटर आहे ते असं पद्धतीने दिसतं. आणि हे काय करायचं ना, तुम्ही अशाच पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि जेव्हा तुम्हाला टिक्की करायची आहे तेव्हा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता किंवा मग आपले ब्रेड क्रम्स आहेत ते थोडेसे ॲड करा. जर तुम्हाला ते नसतील करायचे ना तर तुम्ही थोडंसं बेसन पण मिक्स करू शकता याच्यामध्ये. बेसन जरी मिक्स केलं आणि थोडेसे तिथल्या तिथे थालीपीठसारखे जरी केले ना तरी ते खूप छान होतात. तुम्ही याच्यामध्ये कांदा पण ॲड करू शकता जर तुम्हाला थालीपीठसारखं काही करायचं असेल तर, किंवा तुम्ही याचे पराठे पण बनवू शकता. तर तुम्हाला मी एकाच याने कितीतरी ऑप्शन्स सांगितलेले आहेत. तुम्ही याच्यातली कुठलेही एक पदार्थ नक्की ट्राय करा. वरून मी थोडीशी काळी मिरी याच्यामध्ये टाकते, कारण मसाला मी टाकलेला नाही आहे, तर मसाल्यामध्ये जो काम आहे ते काळी मिरी करणार आहे. मीठ पण सर्वात शेवटी टाका आणि मीठ ने खूप जास्त पाणी सुटतं, त्याच्यामुळे हे जे मिश्रण आहे ते अजून पातळ होईल. त्याच्यामुळे सर्वात शेवटी तुम्ही मीठ टाका. थोडेसे हे जे कलोंजी असतात ना ते टाकले मी, कारण जेव्हा ते फ्राय होतात ना तेव्हा त्याची टेस्ट अजून खूप छान येते कलोंजीने. तर ती पण माझ्याकडे आहे, ती टाकली. आणि मी 3 बटाटे जे काही आपण सोललेले होते ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. पण नंतर मला असं वाटलं की मिश्रण खूप जास्त आहे तर आपण 4 टाकू. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पनीर पाहिजे असेल तर पनीर पण ॲड करू शकता. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे असंच फ्रीजमध्ये तुम्ही एक 4 ते 5 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं आधी फ्रीजमधनं काढून ठेवा आणि नंतर कुठल्याही पदार्थ तुम्ही ॲड करू शकता. शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, कुठलंही काही केलं तरी तेवढंच टेस्टी लागणार आहे. पण मी बऱ्याच वेळा शॅलो फ्राय लागते. जर तुम्हाला बर्गरमध्ये वगैरे काही टिक्की वगैरे बनवून खायची असेल, थोडीशी वेगळी काहीतरी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा ऑप्शन पण परफेक्ट आहे. तर OTGमध्ये मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी बघा 4 टिक्की करते. आणि ना मी याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे, कारण मला आतापासून त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स वगैरे ॲड करून ठेवायचे नाही आहेत. मला जेव्हा पाहिजे तेव्हाच मी थोडेसे ब्रेड क्रम ॲड करेन किंवा मग नाही तर थोडंसं बाटलंच तर मी बेसन ॲड करेन, कारण हे सकाळच्या नाश्त्यासाठी करायचे किंवा टिफिनसाठी करायचे याच्यावर डिपेंड असणार आहे टोटली. त्याच्यामुळे मी हा आत्ता तरी स्किप केलेला आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ना थोडेसे 4 मी बनवून ठेवते. आणि तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने डायरेक्ट मी त्या याच्यावरतीच म्हणजे थोडे थोडे प्रेस केलेले, जसं आपण थालीपीठ प्रेस करतो ना तसे अगदी छान तिथल्या तिथे मी टिक्की अशा बनवलेल्या आहेत. आणि हे तुम्ही थोडंसं ऑइल स्प्रे करा. आणि OTGमध्ये जर तुम्हाला ठेवायचं असेल तर एक 10 ते 15 मिनटासाठी मात्र हे ठेवावं लागेल, कारण दोन्ही साईडने तुम्हाला बेक करून घ्यायचं आहे. तर पहिलं एका साईडने तुम्ही 7 ते 8 मिनटं ठेवा आणि दुसऱ्या साईडने 7 ते 8 मिनटं ठेवा. थोडासा वेळ लागतो, पण टिक्की अगदी कमी तेलाची जर तुम्हाला हवी असेल तर OTGमध्ये छान बेक होते. आता आपण ही जी ग्रेव्ही आहे ना ती मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायची. आणि ही पण जेव्हा तुम्ही मिक्सरमधनं बारीक वाटाल ना तर ह्याच्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं ते म्हणजे काय बोलतात ना ग्रेव्ही टिकण्यासाठी मदत होते. ही पण ग्रेव्ही एक 3 ते 4 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, कारण मी 3 ते 4 दिवस ठेवलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त ते ठेवली नाही. तर मला असं वाटतं की 3-4 दिवस ते ही व्यवस्थित राहते. आणि आता मी काय करणार आहे ना, हे दोन्ही जे आहे त्याची आत्तासाठी थोडी थोडी भाजी आणि थोडीशी ग्रेव्ही करून घेणार आहे. हे बघूनच म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ना त्याचा स्मेल इतका छान येत होता की मला असं वाटत होतं की आत्ताच याच्या छानपैकी म्हणजे भाजी करून खाऊ आपण. तर मी आता भाजी करून घेतली. तर मी फोडणीला नाही टाकली ही भाजी, मी डायरेक्टच ही भाजी शिजवून घेतली. थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये कलर सुटेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत ना छानपैकी ही ग्रेव्ही परतवून घेतली. त्याच्यामध्ये थोडेसे पनीर होतं माझ्याकडे ते टाकलं आणि थोडेसे जे आपले हिरवे वाटाणे असतात ते थोडेसे वाफवून घेतले आणि ते याच्यामध्ये ॲड केले. आता मग सर्वात शेवटी
याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जर तुमच्याकडे घरी मलई असेल तर ती तुम्ही ॲड करा, किंवा मग याच्यामध्ये तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ते ॲड करा आणि ही ग्रेव्ही तयार आहे आपली खाण्यासाठी. चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये अजून 2 रेसिपी मला शेअर करायच्या होत्या, पण हाच व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ना एक प्रीमिक्स दाखवते, म्हणजे जसं डाळींपासून आपण एखाद्या डोशाचं वगैरे कसं प्रीमिक्स करू शकतो, थोडेसे वेगळे असे डोसे, म्हणजे हेल्दी व्हर्जनमध्ये, ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि त्याला खूप जास्त प्रिपरेशन पण लागत नाही, तर ती एक रेसिपी शेअर करायची. आणि माझी नेहमीची जी वडी वगैरे असते ना, तसं काहीतरी प्रिपरेशन मला करून ठेवायचं. तर आज सॅटर्डे असल्यामुळे थोडंसं निवांत म्हणजे थोडासा वेळ घालवावा असं वाटतंय, त्याच्यामुळे इथे कुकिंगमध्ये मी खूप जास्त वेळ नाही घालवला. आणि आज काही जास्त भाज्या वगैरे पण तुम्ही बघितलं मी काही आणलं नव्हतं, फ्रूट्सच जास्त होते. आणि त्याच्यामुळे फ्रूट्सच आता खायचे आहेत मला. थोडेसे मी फ्रूट्स खाणार आहे आणि थोडासा भात, अगदी थोडासा, खूप जास्त नाही खाणार आहे, कारण मटर पनीर पण मला संध्याकाळची करायची नव्हती. पण आता जेव्हा मी ते प्रिपरेशन करायला घेतलं ना, तेव्हा माझी खूप इच्छा झाली की नाही, आपण जिरा राईस आणि मटर पनीर खाऊ, म्हणून जिरा राईस लावलाय कुकरला आणि त्याचबरोबर ही मटर पनीर. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.